नमस्कार. इंडियन फार्मर एंटरप्रेन्योर्स म्हणजेच IFE हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्याबरोबर सुनील जगताप आहेत. त्यांच्या ऊस शेतीस भेट देण्यासाठी आपण आलो आहोत. ही जी आपण मागे व्हरायटी पाहताय ती आहे 15-0-12. ही नवीन व्हरायटी आहे आणि त्यांचा हा पहिलाच प्रयोग आहे ह्या व्हरायटीचा. तर ह्या व्हरायटीबद्दल त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहेत. ते यापूर्वी 86-0-32च लावत होते, पण ह्या वर्षी त्यांनी हा बदल केलेला आहे. तर ह्या व्हरायटीचा त्यांना अनुभव कसा आला त्या बाबतीत ते आपल्याला सांगणार आहेत. आणि व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच की ह्या व्हरायटीबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला मिळावी. 86-0-32 आपण करतोयच, पण ही नवीन व्हरायटी आहे. तर त्यांचे अनुभव काय आहेत त्याबद्दलचे, किंवा आपण जर करत असाल तर आपले अनुभव किंवा ह्यांचे अनुभव त्या बाबतीत माहिती आपल्याला मिळेल. तर सर नमस्कार. हा नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर. काय सांगाल ह्या व्हरायटीबद्दल? ही पहिल्यांदाच लावली आपण? हा, ही पहिल्यांदाच लावलेली. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला पाडेगाववरून आपल्याला 100 बियाणं मिळालं. 15-0-12चं म्हणजे हे फाउंडेशन बियाणं मिळालं लावण्यासाठी कृषी विभाग. हा, वाई कृषी विभाग. ओके. हा, त्यावेळेचे तत्कालीन म्हणजे त्यावेळेचे तालुका कृषी अधिकारी शेंडे साहेब, मोरे साहेब, यमगर साहेब यांनी आम्हाला प्रोत्साहित करून अर्ज द्यायला लावले पाडेगावला. आणि तिथून आम्हाला एका अर्जावर 30 ऊस, त्याप्रमाणे 4 खात्यावर 100 ऊस मिळाला आम्हाला. ओके. आणि तो ऊस आणून आम्ही एक डोळा पद्धतीनं लागण केली. तर ती एक डोळा लागण पद्धतीनं तो ऊस फारच जोरात होता. आता आपण रेग्युलर कांडी लावून केलेला आहे 2 डोळ्याचे. तर हा 2 डोळ्याचे. तर ही 3 हंगामात चालणारी व्हरायटी, म्हणजे अडसाली चालते, पूर्व हंगामी आणि सुरू. आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे आहे ना, ही जात वाढते, हिला तुरा येत नाही. ह्या जातीला तुरा येत नाही. आणि हा, तुरा येत नाही. आणि वजन हिला एका म्हणजे ऊसाला आपण चांगलं संगोपन केलं तर 3 किलोपर्यंत इझी जाते. म्हणजे ते पाडेगावच्या ह्यांच्या म्हणण्यानुसार. हा, त्यांच्या म्हणण्यानुसार. तर आणि जाडी पण चांगला ऊस धरतोय. म्हणजे आपण पहिल्यांदा घेतलेलं, परत त्याचं उत्पादन करून पहिल्यांदा अनुभव आलेला अनुभव आलेला आहे. आणि वजन चांगलं देतंय. आणि ही जात पडत नाही, लोळत नाही. हा, म्हणजे जिथं ज्या शेतकऱ्यांच्याकडे कमी पाणी, त्या शेतकऱ्यांसाठी फार लाभदायक व्हरायटी ही. कमी पाण्यावर येणारी, जेवढं हिला कमी पाणी तेवढी व्हरायटी जोरात येते. आणि ज्यादा पाणी झालं तरी हे थोडं पडतंय. म्हणजे ह्या ऊसाची जाडी जास्त आहे, उंची जास्त होती आणि वजन येतंय. जर ह्या म्हणजे पाणी वजन असल्यामुळे आणि पाणी साठलं तर ऑटोमॅटिकली त्या वजनामुळे ऊस पडतो. हा माझा अनुभव आहे. हा, मग ड्रिपवर तर अतिशय उत्तम व्हरायटी ड्रिपवर करण्यासाठी, ड्रिपसाठी. कधीची लागण आहे ही? 1 डिसेंबर. 1 डिसेंबर. हा, आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. एक 8 महिने होत आले तिला. हा. तर काय अनुभव आला ह्या व्हरायटीचा तुम्हाला? पहिली 86-0-32 करत होता. आता ह्या जातीचं 86च्या पेक्षा ह्याला 65चं प्रमाण कमी आहे. 65? हा, 65 प्रमाण कमी आहे. आणि आपल्याला संगोपन करायला 86 पेक्षा चांगली आहे ही. म्हणजे कधी आपण प्लॉटमध्ये फिरू शकतो. म्हणजे जी जीर्ण झालेली 65 आहे ती ऑटोमॅटिकली खाली पडते. ती ऑटोमॅटिक खाली जाते. त्यामुळे आपण कुठेही प्लॉट मध्ये फिरू शकतो. उंदराचा त्रास होत नाही. आणि ड्रिपवर केल्यानंतर खत बीत सोडायला सोयीस्कर होत आहे. आणि सहज कधी समजा आपलं जरी मजूर नाही मिळाला तर ह्या व्हरायटीत आपण सहज दिवसभर 1 एकर फिरू शकतो. म्हणजे तण वगैरे काय असेल ते आपण ती शोधून काढू शकतो. तुम्हाला अनुभव आला? हा, अनुभव आहे. बरोबर. जे 86-0-32 मध्ये शक्य नाही ते ह्या व्हरायटीमध्ये. मला एक जाणवते की पानांची साईज भरपूर आहे. साईज 86-0-32 ला नॉर्मल जरी चांगला प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ही साईज मिळते. ह्या पानाची साईज पण बघा, सगळीकडे सेम आहे. कलर असेल, साईज असेल, पानांची रुंदी आहेच, पानांची काळोखी आहे, पण इथे ऊसाची जाडी पण बघू शकतो आपण. सगळीकडे एकसारखी जाडी आहे. असे नाही की कडच आपण दाखवतोय. आतमध्ये जर फिरला आपण किंवा जवळपास असेल तर सरांच्या प्लॉटला भेट देऊ शकता. उडतारे गाव आहे सरांचं, आणेवाडी टोल नाक्याच्या पुढं. सगळीकडे एकसारखी जाडी आहे, सगळीकडे एकसारखा ऊस आहे. आतमध्ये जाणं शक्य नाही किंवा जाऊन त्याचं शूटिंग करणं शक्य नसल्यामुळं हे बाहेरचं एक दाखवतोय. आता इथे बघा तुम्ही, ऊसाची जाडी बघा. हे किती तरी कांड्या किती आहेत सध्या? हे साधारण आता 15 कांड्यावर आहे आतमध्ये सगळीकडे. हा, 15 कांडी सरासरी आहे 8 महिन्यामध्ये. आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे बुडक्यापासून वाड्या जिथपर्यंत वाढते तिथपर्यंत साईज एकच राहते. हो, एकच साईज राहते. बघू शकतो आपण, साईज एकच राहते. जाडी जर बघितली तर अशी जाडी मिळणे म्हणजे ऊस शेतीमध्ये एक चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळं ऊसाला जो वेट आहे, वजन आहे, ते चांगलं मिळते. पेऱ्यांचं जी लांबी आहे ती एवढीच होते का अशी? ही आता सुरुवातीला काय झालं होतं, पाण्याचं जरा थोडंसं कमी प्रमाण झाल्यामुळे का नाही ही कांड्यांची लांबी
कमी राहिली. ओके. जसं पाणी वाढत गेलं तसं लांबी वाढत गेली. आता ह्या बघा, ह्याच्यामध्ये बघा, ह्याला पाणी व्यवस्थित भेटलंय, बरोबर. तर ह्याची लांबी वाढत राहते. लांबी वाढत. आता अजूनही वर जाऊ तसं लांबी वाढत राहील ह्याची. व्हरायटी चांगली आहे, नियोजनाचा हा. पण यामध्ये नियोजनाचं पण हे लागते. बरोबर. यामध्ये काय तुम्ही कसं नियोजन केलं यासाठी? आता सुरुवातीला जे करता तेच. हा आपले बीज प्रक्रिया करावं लागते, सगळ्या रासायनिक करायची, जैविक करायची, आणि बेसल डोस वगैरे टाकून व्यवस्थित लागण करायची. ड्रिपवर केली तर सगळ्यात उत्तमच. आणि पाण्यात एक डोळ्याला ही सगळ्यात चांगली चालणारी व्हरायटी. म्हणजे जे शेतकऱ्यांना करायचं त्यांनी शक्यतो एक डोळा आपला तयार करावा आणि त्याची लागवड करावी. कारण ह्या व्हरायटीचं, कारण ऊस आता तसा महागाईनं 20 रुपयाच्या जात नाही हा. बरोबर. गेल्या वर्षी आम्ही 60 रुपयाने आणला तर 40 रुपयाने विकला होता. यंदा थोडंसं 20 ते 25 रुपये दर राहील. गेल्या वर्षी किती लावलेला आपण? 100 ऊस लावला होता. त्याची विक्री किती गुंठ्यामध्ये आलेला? 10 गुंठ्यामध्ये लावला. 10 गुंठ्यामध्ये 100 ऊस लावलेला. एक डोळा लावला होता. किती तरी अंदाजे उत्पादन किती निघालेलं 10 गुंठ्यात? आता तो माझा लागणीलाच गेला साधारण 5 गुंठ, म्हणजे बियाणं म्हणूनच गेला. तो 30 रुपये नगाने मी दिला तो. किती कांड्यावर होता तो जाताना? साधारण एक 9-10 2 डोळ्याची टिपरी पडत होती. ओके. 9-10 म्हणजे साधारण 20-25च्या दरम्यान कांडी असतील त्याला. आणि बाकी राहिलेला मग घरीच गाळपाला दिला आपण. गाळपाला देण्याचं कारण काय? लागवडी म्हणजे सीझनला असल्यामुळे. ऑफ सीझन नाही होता, सीझनला पण बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे बियाणं उपलब्ध होतं. अच्छा. त्यामुळे ते परिणाम झाला थोडासा. बरोबर. आता ह्या ऊसाचं काय नियोजन, बियाण्याला का डायरेक्ट कारखान्यावर? आणि ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे हा गुराळला पण चालतो. अच्छा. म्हणजे रसाला पण चालतो. हा. आता परवाच माझ्याकडे 2 शेतकरी येऊन मागणी करून गेलेत की आम्हाला हा गुराळाला द्या. म्हणजे हा कारखान्याला पण चालू, ह्याला रिकव्हरी चांगली. गुराला किती दर देतात ते? आता आमच्याकडे साधारण 3,000, 3,500, 4,000 जसं पिरियड लांबल तसं दर वाढत जातो. ओके. तर आता ह्याला आपल्याला अपेक्षा आहे 4,000 रुपये टनाने त्यांनी द्यावा गुराळा. म्हणजे कधी काढल्यावर? 12 महिने पूर्ण झाल्यानंतर. 12 महिने पूर्ण झाल्यानंतर. अच्छा. आणि रिकव्हरी चांगली आहे, वजन चांगलं आहे. जरी आपण गुराळा दिलं, कारखान्याला दिलं, तरी आपल्याला ही जात परवडण्यासारखी आहे. बियाण्याला विक्री झाली तरी बियाण्याला पण आपण विक्री करायची आहे, कारखान्याला पण द्यायचं आहे. कारण आता हा 2 एकरचा प्लॉट आहे. आपण सांग इथं हे काढ दाखवण्यासाठी पाचट काढलेलं आहे एवढ्यातल्या भागातली. आतमध्ये आहे तशी पाचट आहे. कारण शेतकरी परत म्हणतील की बियाण्याला द्यायचं तर पाचट कशाला काढली. ही व्हरायटी लावण्यामागे उद्देश काय होता? ही व्हरायटी लावण्यामागे आता 86 सगळीकडे झालेलंच आहे. आणि 12 महिन्यात तयार होणारी व्हरायटी. आणि ह्याला रिकव्हरी जास्त आहे, जाडी जास्त आहे, वजन जास्त आहे. आणि ऊस जरी तोडायला लांब झाला, म्हणजे लांबला, तो वजनात ह्या व्हरायटीचा काय घट येत नाही. आपल्याला अनुभवाला. आपल्याला अनुभव आलेला आहे. 86-032 आपण करतोय, पण आता 86-032 आपल्या आवडीची व्हरायटी आहेच. पण कधी कधी आपल्याला पुढे जाऊन पण आपल्याला पुढचं नियोजन पण करावं लागतं, नवीन व्हरायटी ट्राय करावं लागतील. तर त्यामध्येच 15-012 ही व्हरायटी सरांनी ट्राय केली. आता ते बियाण्याला देतील ही व्हरायटी किंवा कारखान्याला ते घालतील, त्या वेळेचं ते नियोजन असेल. बियाण्यासाठी त्यांनी पाचट वगैरे ठेवलीच आहे, त्यामुळे ते नियोजन त्यांचं आहेच त्या बाबतीत. ह्या व्हरायटीमध्ये त्यांना चांगलं यश आलेलं आहे. एक आता सध्या चांगलं 15 कांडीवर असेल व्हरायटी, तर 8 महिन्यामध्ये तर चांगलं उत्पादन त्यांना यामधून मिळते. सर आपल्याला शुभेच्छा ऊसशेती सुद्धा. आणि जे नियोजन केलं जे शेतकरी करतात तेच नियोजन आहे, वेगळं काय नाही. आता ऊसाचं नियोजन आपण परत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगायचं गरज नाहीये. बाळभर आहे, मोठी भर आहे. आता फक्त ठिबक मधून त्यांचं कंटिन्यू खत चालू आहे. जर व्यवस्थित लक्ष दिलं तर उत्पादन ऊसामध्ये मिळवणं अवघड नाही. हा व्हिडिओ आपण येथेच थांबवतोय. आपले काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जे कोण नवीन असतील आपल्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.